ऑपरेशन टायगर संदर्भात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। लोकशाहीसाठी हा काळा दिवस आहे असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले। घटना दुरुस्ती करून देशाचं संविधान बदलण्याचा प्रयत्न आहे। लोकशाहीला प्रचंड मोठा धोका निर्माण झालाय। सत्ता मिळवणं हे एकमेव उद्दिष्ट आहे असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले। लोकशाहीला हा प्रचंड मोठा धोका आहे। हे लोक निवडणुका जिंकू शकत नाहीत। लोकसभेला काय झालं आपण बघितलं, जी प्रामाणिकपणे निवडणूक घेतली गेली त्यात आम्ही जिंकलो, पण नंतर SIR करून नंतर मग मतं वाढवून दुबार मतदान करून EVMचे घोटाळे करून आता विधानसभा जिंकल्या। पण त्यांना ते लोकसभेमध्ये बहुमत आणून सगळं राजकारण बदलून टाकायचं, सगळे मग घटना दुरुस्ती सहज करता येईल आणि एका माणसाची हुकुमशाही देशामध्ये प्रस्थापित करायची आणि हे सगळं चाललेलं आहे। अत्यंत लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत काळा दिवस आहे याचा।